नमस्कार. माझ्या प्रभू मॅथ्स चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. आज व्हिडिओ नंबर 18 मध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 एका द्विचलातील रेषीय समीकरणे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल पाहणार आहोत. त्यातील प्रश्न क्रमांक 7 आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 7 मधील पहिला प्रश्न आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. बघूया, आपण कंटिन्यूअस करूया. मित्रांनो, तत्पूर्वी मी तुम्हाला सांगेन, माझा चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. बघा, क्वेश्चन नंबर 7 मधलं आपण दुसरं गणित घेतोय. काय दिले बघा दुसरं गणित. कृपया तुम्ही तुमचं नोटबुक समोर ठेवा. कांताबाई बॉट 1.5 kilogram tea and 5 kilogram sugar from a shop. She paid ₹50 as a return fare for rickshaw. Total expense was ₹700. Then she realized that by ordering online the goods can be bought with free home delivery at the same price. So next month she placed the order online for 2 kilogram tea and 7 kilogram sugar. She paid ₹880 for that. Find the rate of sugar and tea per kilogram. मित्रांनो, मराठीतून ही गणित अर्थात बघूया. काय सांगितले मराठीतून. कांताबाईंनी दुकानातून 1.5 किलो चहा व 5 किलो साखर आणली. दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना ₹50 रिक्षाचं भाडं द्यावं लागलं. यासाठी त्यांचे एकूण ₹700 गेले, म्हणजे रिक्षाच्या भाड्यासह. नंतर त्यांना असे समजले की या वस्तू ऑनलाईन ऑर्डर नोंदवून त्याच दराने घरपोच मिळतात. पुढील महिन्यात त्यांना 2 किलोग्रॅम चहा व 7 किलोग्रॅम साखर ऑनलाईन मागवली. तेव्हा त्यांना ₹880 खर्च झाला. तर चहा आणि साखर यांचा प्रति किलोग्रॅमचा दर किती. तर मित्रांनो, एक वाक्य मी इंग्रजीतून, एक वाक्य मराठीतून अर्थात लिहितो, तुम्ही समजून घ्या. समजा आपण या ठिकाणी असं म्हणलं, लेट रेट ऑफ शुगर बी ₹X. साखरेचा दर ₹X मानू. इथं म्हणतो चहाचा दर ₹Y मानू, म्हणजे एका किलोला ₹X. एका किलोला X चा अर्थ X म्हणजे किंमत आहे. उदाहरणार्थ 40, समजा ₹45 साखर आहे. कितीला? 1 किलोला. तर आपण 2 किलो घेतली तर काय होते, अर्थात 90, म्हणजे हे गुणिले 2 होते. आता सध्या हा आपला X दर आहे. X आहे म्हणजेच 90 च्या ऐवजी आपण 2X लिहिणार आहे. म्हणून यातील उदाहरणातील दिलेल्या पहिल्या अटीनुसार, उदाहरणात दिलेल्या पहिल्या अटीनुसार, व्हॉट इज कंडिशन वी हॅव गिवन. फर्स्ट कंडिशन इन एक्झाम्पल, लुक, कांताबाई बॉट 1.5 किलोग्रॅम टी अँड 5 किलोग्रॅम साखर. आता 1.5 किलो चहा घेतलाय आणि साखर किती घेतली, अर्थात 5 किलोग्रॅम. मग 5 किलोग्रॅम साखरेचा दर काय होईल, ₹500. बघा, 2 किलो घेतल्यावर गुणिले 2 केलं, तसं दराला 5 किलो घेतल्या म्हणल्यावर 5 गुणिले केलं. आणि चहा घेतलाय 1.5 म्हणजे 1.5 किलो. म्हणजे 1.1/2 याचाच अर्थ 1.5, 1.5 किलो. तर त्यावेळेला त्यांचा एकूण खर्च किती आलाय, अर्थात 700. काळजीपूर्वक बघा, फसू नका. आता 700 तिथं दिलंय म्हणून 700 लिहू नका. त्या 700 मध्ये रिक्षाचं भाडं सुद्धा आहे. रिक्षाच्या भाड्याचा आणि या चहा साखरेच्या रेटचा एकूणचा काही संबंध नाही. मग रिक्षाचं भाडं किती आहे, 50. म्हणजे या ठिकाणी दोन्हींचं मिळून दिलं किती, 650. सो दिस इज फर्स्ट इक्वेशन. Now, by given second condition, what is second condition? Second condition was that she bought sugar and tea
बाय ऑनलाईन. तिने ऑनलाईन टी आणि शुगर साखर मागवलेली आहे. आता ऑनलाईन मागवताना चहा आहे 2 किलो. चहा किती आहे 2 किलो अँड शुगर किती आहे 7 किलोग्रॅम. म्हणजे हेन्स 7x plus 2y is equal to how many rupees has she paid? 880 rupees. याला म्हणा इक्वेशन नंबर सेकंड. याला म्हणा इक्वेशन नंबर सेकंड. आता मित्रांनो या ठिकाणी परत आपल्याला 1 आणि 2 चं गणित सोडवत असताना x चा कोएफिशियंट दुसऱ्या समीकरणातला x चा कोएफिशियंट काळजीपूर्वक बघा. इथला बघा, इथला बघा. आपल्याला कोएफिशियंट पेअर आपल्याला समान करायचे आहेत जेणेकरून ते कॅन्सलिंग करता येईल. मग या ठिकाणी मी समजा पाढे पाठ असलेच पाहिजेत. 7 ने गुणलं तर 7 5 35 होईल. इथे 5 ने गुणलं तर 5 7 35 होईल. म्हणजे माझा x चा सहगुणक समान होतो. समजा मी इथं 2 न गुणलं तर इथं 3 होईल. कसं 15 दोन्ही 30 येणार आहे. अर्थात 2 पंचे 10 4 1 2 के 2 आणि 1 3 30 येणार आहे. पण एक डेसिमल पॉइंट आहे दशांश चिन्ह आहे म्हणून 3.0 म्हणजे 3. आणि अर्थात इथं 2 येईल. 15 दोन्ही 30. अर्थात इथं 2 ना इथं 1.5 न गुणावं लागेल. म्हणजे इथं सुद्धा 15 दोन्ही 30. एक तर 1 नंबरच्या समीकरणाला 2 ने गुणा. 2 नंबरच्या समीकरणाला 1.5 ने गुणा. म्हणजे y चा सहगुणक समान होतोय. नसेल तर इथं 7 ने गुणा आणि इथं 5 ने गुणा. जसं तुम्हाला सोपं वाटतंय त्या पद्धतीत तुम्ही चला. समजा तुम्हाला वाटतंय बाबा दशांश चिन्हानं गुणण्यापेक्षा 5 न 7 न गुणूया तरी चालतंय. तुम्ही जर म्हणला नाही आपण 1.5 आणि 2 न गुणूया तरी चालतंय. बघूया आपण काय करूया. समीकरण 1 ला 2 ने व समीकरण 2 ला 1.5 ने गुणून मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2 अँड इक्वेशन सेकंड बाय 1.5. ओके, हे सेमीचं वाक्य येईल. चला गुणूनच आपण लिहूया. आता समीकरण 1 ला 2 ने गुणायचं आहे म्हणजे काय होईल. म्हणून 2 पंचे 10 इथं 3.0 येणार आहे. म्हणजेच इथं मी डायरेक्ट 3y बरोबर इथं 2 न गुणल्यानंतर 2 0 0 2 पंचे 10 2 सख्ख 12 आणि 1 13 1300 आलं. आता 2 नंबरला किती ने गुणायचं आहे 1.5 न. 15 7 5 10.5x. आधी या ठिकाणी ऑफकोर्स 15 दोन्ही 30. एक दशांश चिन्ह सरकवलं तर 3y येईल. इथं 15 0 0 15 8 20 हातचे 12 15 8 20 आणि 12 132. अर्थात 1.5 न गुणले दशांश चिन्ह जर दिलं तर हे 1 0 निघून जाते म्हणजे 1320. अर्थ 1320. आता जरा काळजीपूर्वक जर बघितलं आपण तर 1 नंबर समीकरण 2 नंबर समीकरणाला गुणून आपणाला रिस्पेक्टिव्हली वी गेट इक्वेशन. बट पेअर ऑफ 3y 3y इज इक्वल. दे आर नॉट कॅन्सलिंग. जोडी जरी एकसारखी आली तर कॅन्सल होत नाही. मग या ठिकाणी अर्थात आपल्याला काय करावं लागेल वजाबाकी करावं लागेल. मग ते आपणच ठरवायचं. मग वजाबाकी करताना अर्थात साइन चेंज होणार आहे, चिन्ह बदलणार आहे. बदलूया. इथं अर्थात काय होईल वजा. ह्या अधिकचं काय होईल वजा. या अधिकचं काय होईल वजा. म्हणजे 3y ला 3y कॅन्सल होईल. इथे 10x मधून 10.5 म्हणजे मोठी संख्या झाली तर इथं राहील 0.5x इज इक्वल टू इथं राहील वजा 20. वजा वजा अर्थात अधिक आलं. हेन्स x इज इक्वल टू 20 अपॉन 0.5. मग 20 इज इक्वल 20. तर हा दशांश चिन्ह काढण्यासाठी आपण वरती गुणिले 10 करा म्हणजे तुम्हाला समजून जाईल. 0.5 गुणिले 10 हे दशांश चिन्ह काढण्यासाठी आपण हे गुणिले 10 केलं. म्हणजे वरती झाले 200 आणि खालती झाले 5. 5 म्हणजे 10 5 50 होणार. 10 5 50. एक दशांश चिन्ह सरकवलं तर 5च राहतंय.
5 1 5 52 24 54 500 म्हणून x बरोबर 40 आलं. मित्रांनो x बरोबर 40 ला काय करा, बॉक्स करा, फ्रेम करा, चौकट करा. आता काय म्हणायचं, पुटिंग द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन, समजा मी दुसरं घेतलं, इन इक्वेशन सेकंड, x ची किंमत x बरोबर 40 ही समीकरण नंबर 2 मध्ये ठेवू. आता 2 मध्ये ठेवू म्हणल्यानंतर 2 नंबर समीकरण परत जसंच्या तसं लिहायचं. म्हणून 7x plus 2y is equal to 880. 7 into 40 plus 2y is equal to 880. आता प्रोडक्ट काय येईल, अर्थात 7 4 जा 28 and 0 880. 280 7 चोक 28 7 0 0 280 चं पक्षांतर करा. हेन्स 2y बरोबर 880 वजा 280, 2y बरोबर 600, y बरोबर 600 भागिले 2, म्हणून y बरोबर 2 त्रिक 6 2 0 0 2 0 0. मला वाटतं तुम्हाला गणित समजलं असेल. मित्रांनो एवढ्यावर गणित संपू नका. वर्डिंगची जी गणित आहे, लेखी गणित जी आहे, त्या लेखी गणितामध्ये कंपल्सरी आपणाला वाक्य लिहावं लागतं. एका वाक्यात 1 सेंटेन्स मध्ये उत्तर आपणाला कंपल्सरी आहे. मग इथं उत्तर लिहिताना काय लिहायचं, म्हणून x काय आहे बघा, शुगर, म्हणून साखरेचा दर 40 रुपये असेल, 1 किलोग्रॅमला प्रति किलोग्रॅमचा दर 40 रुपये असेल, आणि चहाचा दर प्रति किलोग्रॅम 300 रुपये असेल. मित्रांनो मला वाटतं तुम्हाला हे गणित समजलं असेल. याचा स्क्रीनशॉट काढा किंवा पॉज करा आणि संपूर्ण गणित तुमच्या वहीमध्ये लिहा. ओके, बघूया आपण नेक्स्ट तिसरं गणित. आता तिसऱ्या गणितामध्ये काय दिलंय बघा. आपण काय करतोय, सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियम तिन्ही माध्यमांना उपयोगी पडावं या दृष्टीनं आपण लिखाण करतोय. तुम्हाला समजत असेल, लक्षात येत असेल, मी सांगतोच आहे. आपण गणित नंबर अर्थात बघणार आहोत तिसरं गणितात काय दिले बघा. पुस्तक तुमच्या समोर आहे असं समजतोय मी. पुस्तक समोर घेऊन बघा, शिका. टू फाइंड नंबर ऑफ नोट्स दॅट अनुष्का हॅड कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. सपोज that Anushka had X notes of ₹10 and 3 notes of ₹50 each. Anushka bought ₹2,500 from Ananda. As denominations mentioned above, equation first, if Ananda would have given her the amount by interchanging number of notes, Anushka would have received ₹500 less than the previous amount. इक्वेशन नंबर 2. मराठी मीडियमचं गणित कसं असणार आहे, अर्थात मराठी मीडियमच्या गणितामध्ये 100 आणि 50 रुपयाच्या अनुष्का जवळ नोट आहेत. आनंदाने तिला त्या नोटाची एकूण रक्कम 2500 दिले. हे पहिलं समीकरण आहे. आणि ज्या वेळेला नोटाची अदलाबदल होते त्यावेळेला 500 रुपये कमी होत आहेत असं सांगितलंय. मित्रांनो आपण बँकेत गेल्यावर आणीवारी करत असतोय. ऍक्च्युअल आणीवारी करूया. माझ्याकडे 100 रुपयाच्या 3 नोट आहेत आणि 50 रुपयाच्या 2 नोट आहेत. तर माझ्याकडे पैसे किती असतील एकूण, तुम्ही सांगा बरं. बघा, ह्या नोटांची संख्या, ह्या नोटा संख्या आणि ह्या नोट आहेत. आता माझ्याकडे किती रुपये असतील म्हणलं तर तुम्ही ऍक्च्युअल व्यवहारात कसं करताय बघा. नोटांच्या संख्येला नोटानं गुणताय. 100 रुपयाची नोट 3 नोटा म्हणून इथं म्हणताय 300 रुपये. 50च्या 2 म्हणून इथं म्हणताय 100 रुपये. म्हणजे इथं एकूण किती रुपये झाले, 400 रुपये झाले. इथं एकूण किती झाले, 400 रुपये. नोटा किती झाल्या, 5 झाल्या. आता आपणाला इथं 400 रुपये झाले, पण ह्या उदाहरणानुसार काय केलंय, ह्या नोटा चेंज केल्या. चेंज म्हणजे 100च्या 3 ऐवजी 2 घेतल्या आणि 50च्या 2 ऐवजी 3 घेतल्या. आता किती रुपये होतील, तर इथं होईल 100 न गुणावं लागेल 200 आणि इथं होईल 150.
म्हणजेच किती झालं 350. म्हणजे मूळ पैशापेक्षा 50 रुपये अर्थात कमी आले. म्हणून या ठिकाणी मी काय म्हणतो, पहिलं वाक्य अर्थात तुम्ही लिहू शकता, सपोज दॅट अनुष्का हॅड एक्स नोट्स. किंवा मराठीतलं पहिलं वाक्य लिहू, अनुष्का जवळ 100 रुपयाच्या 100 नोटा आहेत असे मानू. म्हणून अनुष्का जवळ 50 रुपयाच्या वाय नोटा आहेत असे मानू. मित्रांनो, जास्तीत जास्त समजावून देण्याचा अर्थात मी प्रयत्न करतोय. तुम्हाला गणित समजत असेल, लक्षात येत असेल. आता सेमीवाल्यांनी त्यांच्या पुस्तकातलं गणित, सेमीवाल्यांनी काय करा, त्यांच्या पुस्तकातलं गणित सोडवायचं आहे. आता सेमीवाल्यांनी वाक्य काय लिहायचं आहे, तर सेमीवाल्यांनी वाक्य लिहायचं आहे, सपोज दॅट अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ 100 रुपीज अँड वाय नोट्स ऑफ 50 रुपीज आहे. असं वाक्य कॉपी करा, तिथं दिलेलंच आहे. किंवा आपल्या भाषेत लेट द 100 रुपीज नोट्स बी एक्स अँड 50 रुपीज नोट्स बी वाय असंही म्हणलं तरी चालतंय. बाय गिवन फर्स्ट कंडिशन, उदाहरणातील पहिल्या अटीनुसार, बाय गिवन फर्स्ट कंडिशन. स्पष्ट लिहा, मगाशी मी पहिल्या गणितात जसं वाक्य लिहिली होती तशी. काय दिले कंडिशन, तर पहिल्या प्रथम तिच्याकडे 2500 रुपये, ते कशा आहेत, 100च्या 100 नोटा, 100x, 50च्या y अधिक 50y बरोबर 2500. एक आकडा. मगाशी सुरुवातीला मी ऍक्च्युअल उदाहरण दिलं होतं, तसंच केलंय. 100च्या 100 नोटा म्हणजे किती रुपये, 100x. 50च्या y नोटा म्हणजे किती, 50y. म्हणजे 100x अधिक 50y बरोबर 400. आता दुसरं काय दिले त्यांनी, नोटांची अदलाबदल झाली तर तिला 500 रुपये कमी मिळतात. नोटांची अदलाबदल म्हणजे काय, तर हे x इथं आलं आणि y इथं आलं, असं झालं तर काय होतंय, मग आता इथं x आलं तर हे असं होईल, 50x अधिक 100y बरोबर 500 कमी म्हणजे हे 2. बघा, लक्षात आलं का, समीकरण 2 आलं. आता आपण नियमानं जायचं म्हटलं तर काय होणार आहे, ऍट फर्स्ट वी हिअर द कोएफिशियंट ऑफ फर्स्ट इक्वेशन y हॅज कम टू कोएफिशियंट x इन सेकंड इक्वेशन. दुसऱ्या समीकरणातला y चा सहगुणक पहिल्या समीकरणातील x चा सहगुणक आहे. याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला समीकरण सोडवण्याची रीत काय आहे, पद्धत काय आहे, तर इथं आपणाला कंपल्सरी समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करायची आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं समीकरण मिळवायचं आहे. त्यानंतर वी मस्ट सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट, देन वी गेट फोर्थ. थर्ड अँड फोर्थ सोडवायचं, फाइंड एक्स करायची, एक्स ची व्हॅल्यू ठेवायची, फाइंड वाय करायचं आणि गणित सोडवायचं. पण इथं जर तुम्हाला सहजासहजी गणित सुटत असेल तर त्या पद्धतीत जाण्यात काय अर्थ नाही. आपल्याला सहगुणक समान करण्यासाठी फारसा त्रास होत नाही किंवा गुणाकाराला मोठी संख्या येत नाही. म्हणजे या ठिकाणी मी 2 न गुणलं तर 100 येते, किंवा या समीकरणात इथं 2 न गुणलं तरी 100 होते. म्हणून मी काय करतो, मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2. म्हणजे पहिल्या समीकरणाला, समीकरण नंबर 1 ला 2 ने गुणून, म्हणजे काय होईल बघा, इथे 200x, इथं 2 न गुणलं तर 100y, इथं 2 न गुणलं तर 5000. त्यानंतरचं समीकरण लिहून घ्या, 50x अधिक 100y, पुन्हा हे आहे असं 2000. पुन्हा परिस्थिती तीच झाली, 100y 100y जोडी समान आली, कोएफिशियंट समान आले, पण कॅन्सल होत नाही. मग काय करायचं, कॅन्सल होत नाही म्हणून पुन्हा चिन्ह बदलायची, वजा वजा वजा. अर्थात वजा का, अधिक आहे म्हणून वजा, अधिक आहे म्हणून वजा, अधिक आहे म्हणून वजा. वजा असतं तर अधिक पण झालं असतं. अधिक 100y वजा 100y कॅन्सल, 200 मधून 50 गेले, अर्थात 50x राहिले, बरोबर 5000 मधनं 2000 गेले, 3000 राहिले. हेन्स x इज इक्वल टू 3000 अपॉन 1
50, 0 न 0 कॅन्सल, 15 एके 15, 15 दुनी 30, x बरोबर 20 चौकट करा, x बरोबर 20. आता काय करा, x ची किंमत x बरोबर 20 ही समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा, ऍज यू विश, कुठंही ठेवू शकता. समीकरण 1 मध्ये ठेवू. मग समीकरण 1 आपण लिहून घेऊया. काय जणांचं म्हणणं आहे 2 मध्ये, तर ठीक आहे 2 मध्ये सुद्धा ठेवू शकता, सोपा आहे जरा. 50x अधिक 100y बरोबर 2000. हेन्स 50x x 20 प्लस 100y इज इक्वल टू 2000. हेन्स 2 शून्य ठेवा आणि 5 दुनी 10 म्हणा, 1000 गुणाकाराला 1000 अधिक 100y बरोबर 2000. म्हणून 100y बरोबर 2000 वजा 1000. हेन्स 100y बरोबर 1000 म्हणजे y बरोबर 1000 भागिले 100. 0 0 2 शून्य गेले, y इज इक्वल टू 10. म्हणजे आपल्याकडं 50 रुपयाच्या किती नोटा आल्या, अर्थात 10 आल्या, आणि 100 रुपयाच्या नोटा किती आल्या, 20 आल्या. म्हणून एका वाक्यात पुन्हा खाली लिहायचं उत्तर. म्हणून अनुष्काजवळ 100 रुपयाच्या 10 नोटा आणि 50 रुपयाच्या, माफ करा, अनुष्काजवळ 100 रुपयाच्या 20 नोटा आणि 50 रुपयाच्या 10 नोटा असतील. समजलं? मला वाटतं हे गणित तुम्हाला समजलं असेल. माझा चॅनल सबस्क्राईब, लाईक करायला, शेअर करायला विसरू नका मित्रांनो. स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. याचा पडताळणी अर्थात तुम्ही घ्या. समजा x म्हणजे 20, अर्थात 100 रुपयाच्या किती नोटा आहेत, 20. 20 नोटा म्हणजे किती होते बघा, 2000. आणि y म्हणजे 10, 50च्या 10 आहेत, 50च्या 10 म्हणजे किती होते बघा, 500. आपोआपच लक्षात येईल. हे बँकिंग क्षेत्रातलं गणित आहे. बँकेत गेले की आपल्याला आणीबाणी करावं लागते बघा त्या पावतींवर. त्याच पद्धतीत आपण जाणार आहोत. बघूया मित्रांनो, नेक्स्ट कोणता आहे बघूया. नेक्स्ट आता लेखी गणित वाचत असताना जरा त्यातले संबंध लक्षात घ्यायचं, रिलेशन लक्षात घ्यायचं. कसा संबंध पुन्हा कसा दिलेला आहे हे बघितल्याशिवाय अर्थात आपणाला लक्षात येत नाही. चौथं गणित आहे वयाचं. मित्रांनो, आपल्या वेळेनुसार चौथं गणित वयाचं आहे ते तुम्ही होमवर्कला करा. जर मला इथं वेळ मिळाला, माझा व्हिडिओला योग्य असा वेळ मिळाला, तर मी इथंच चौथं पण घेईन, काही अवघड नाही. अर्थात निदान तोंडी तरी किमान चौथं गणित मी सांगेन. त्यानंतर मी गणित क्रमांक घेतोय अर्थात 5. 5वं गणित काय आहे बघा. एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचे गुणोत्तर 5:3 आहे. एका कुशल आणि अकुशल कामगाराचा एका दिवसाचा पगार, एकूण रोजगार 720 रुपये आहे. तर प्रत्येक कुशल कामगारांचा आणि अकुशल कामगारांचा रोजगार काढा. बघा आपल्याला इथं रेशिओ दिलाय, गुणोत्तर दिलंय. मित्रांनो, in factory the ratio of the salary of skilled and unskilled workers is 5:3. Total salary of one day of both of them is ₹720. Find the daily wages of skilled and unskilled workers. बघा अर्थात आपल्याला कुशल आणि अकुशलचं काय करायचं आहे, रोजचा पगार, त्यांचा इन्कम काढायचा आहे. आणि अट कशी दिली आहे बघताय तुम्ही. पहिल्या वाक्यात 5:3 म्हणजे यांचं गुणोत्तर 5:3 दिलंय. कुणाचं, या कुशलचं आणि अकुशलचं, स्किल्ड आणि अनस्किल्डचं. बघूया आपण या ठिकाणी. आपण मराठी सेमीचं पहिलं वाक्य लिहूया किंवा मराठीचं लिहूया, काय हरकत नाही. लेट डेली वेजेस किंवा लेट सॅलरी ऑफ स्किल्ड वर्कर्स बी
₹X. मराठी मीडियम. काय लिहायचं मराठी मीडियम? समजा कुशल कामगारांचा पगार X रुपये आहे असे मानू. अकुशल कामगारांचा पगार Y रुपये आहे असे मानू. Y रुपये आहे असे मानू. आता कुशल कामगारांचा पगार Y रुपये असं मानलं. त्यांनी रेशिओ दिले. वी हॅव गेट हिअर रेशिओ ऑफ देअर डेली वेजेस, देअर सॅलरी इज 5:3. म्हणून आपण इथं काय म्हणूया? म्हणून उदाहरणातील दिलेल्या पहिल्या अटीनुसार बाय गिवन फर्स्ट कंडिशन. तुम्ही लिहायचं हे स्पष्ट असं लिहायचं नाही. काय दिलंय कंडिशन? X/Y इज इक्वल टू 5/3. X/Y इज इक्वल टू 5/3. अर्थात क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय होईल? 3x बरोबर 5y. साइड चेंज करा. 3x minus 5y is equal to 0. Equation number first. Now second condition they have give total salary of one day of both of them ₹720. दोघांची एका दिवसाचा पगार किती दिलाय? 720 रुपये दिलाय. म्हणून म्हणा उदाहरणातील दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार बाय गिवन सेकंड कंडिशन. व्हॉट कंडिशन दे हॅव गिवन? वन डे पेमेंट X plus Y इज इक्वल टू 720. 720 रुपये दिले. किती दिले? 720 रुपये. चला आपण नेहमीप्रमाणे जाऊया. सहगुणक समान करण्यासाठी, कोएफिशियंट समान करण्यासाठी आपण काय करायचं? अर्थात y आणि y, x आणि x चा सहगुणक समान करायचा. आपल्याला काय करावं लागेल? इथं वजा, इथं अधिक. काय माझं म्हणणं आहे? डायरेक्ट इथं 5 न गुणा. 5 मोठं वाटत असेल डायरेक्ट इथं 3 न गुणा. ऍज यू विश. पुन्हा चिन्ह आपण बदलू शकतो. ठीक आहे. बघा काय आपण काय करूया? समीकरण 2 ला 5 ने गुणून मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर सेकंड बाय 5. मग गुणूया आपण. 1 नंबरचं समीकरण आहे तसं लिहा पहिल्यांदा. म्हणून 3x वजा 5y बरोबर 0. आणि या ठिकाणी आपण 2 नंबरच्या समीकरणाला 5 न गुणायचं आहे. 5x अधिक 5y बरोबर 5 0 0 5 2 10 1 5 7 35 1 36 असा गुणाकार आला. मित्रांनो 5y ला 5y कॅन्सल. इथं आलं 5 आणि 3 8x बरोबर इकडं 0 आणि 36 ची बेरीज 36 आली. 0 आणि 36 ची बेरीज किती आली? 36 आली. आता आपण x ची किंमत काढण्यासाठी आपण काय करणार आहे? x ची किंमत काढण्यासाठी हेन्स x इज इक्वल टू 3600 अपॉन 8 चं पक्षांतर केलं. काय झालं? 8 चं पक्षांतर केलं. बघा 8 एके 8, 8 चोक 32. किती उरतायत बघा? 4 उरले. 4वर हे 0 घेतले 40 झाले. 8 45 8 0 0. हेन्स x is equal to 450. Putting the value of x is equal to 405 in equation second. x ची किंमत समीकरण नंबर 2 मध्ये ठेवू. सरळ लिहायचं. x ची किंमत समीकरण नंबर 2 मध्ये ठेवू. 2 नंबरचं समीकरण लिहून घ्या. x plus y is equal to 450. माफ करा. x is equal to y 720. x ची किंमत 450 अधिक y बरोबर 720. म्हणून y बरोबर 720 वजा 450 बरोबर 0. 12 5 गेले 7. 5 7 5 गेले 2. म्हणजे अकुशल कामगारांचा पगार आपण y मानलेला आहे. तो किती आला? अर्थात 270 रुपये आला. किती आला? 270. मग पुन्हा आपल्याला एका वाक्यात उत्तर
तुम्ही लिहायचे आहेत. काय लिहायची? सॅलरी ऑफ स्किल्ड वर्कर्स इज 450 and salary of unskilled workers is 2070 rupees. 270 रुपीज. आता अकुशल कामगारांचा पगार 270 रुपये आणि कुशल कामगारांचा पगार 450 रुपये. असं तुम्ही अर्थात ही दोन वाक्य लिहू शकता. तुम्हाला या ठिकाणी काय ते स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमचं पुढचं गणित लिहा. बघूया आपण मित्रांनो, पुढचं लास्टचं गणित आपण बघणार आहोत. बघा लास्टचं गणित काय आहे. तर लास्टच्या गणितामध्ये आपल्याला काळ काम वेग यावर आधारित असणारं गणित दिलेलं आहे. लास्टचं गणित नंबर 6. काय झालंय गणित नंबर 6 मध्ये आपल्याला काय सांगितलंय? तर गणित नंबर 6, places A and B are 30 kilometer apart and they are on straight road. Hamid travels from A to B on bike. At the same time, Joseph starts from B on bike. Travels towards A. They meet each other after 20 minutes. If Joseph would have started from B at the same time but in the opposite direction instead towards A, Hamid would have caught him after 3 hours. Find the speed of Hamid and Joseph. हमीदचा आणि जोसेफचा आपल्याला स्पीड बघायचा. एकाच दिशेने जर गेले तर ते एकमेकांना अर्थात दे मीट ईच अदर आफ्टर 20 मिनिट्स 20 मिनिटांना भेटतात. पण ते जर विरुद्ध दिशेने गेले तर हमीदला पोहोचायला 3 तास लागतात. म्हणजे थोडक्यात हमीदला जास्तीचा वेळ लागतोय. हमीदला काय होतंय? जास्तीचा हमीद जोसेफला जास्तीचा. बघूया आपण कुणाला वेळ जास्त लागतोय. काय सांगितलं इथं? हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 आवर्स. म्हणजे हमीदलाच जास्त वेळ लागतोय. मग या ठिकाणी आपण काय करूया? लेट द स्पीड ऑफ हमीद्स बाइक बी x किलोमीटर पर आवर. समजा हमीदच्या गाडीचे स्पीड x किलोमीटर आहे असे मानू. समजा हमीद अँड जोसेफच्या गाडीचे स्पीड गाडीचा वेग ताशी y किलोमीटर मानू. बघा ताशी वेग आपण काय मानला? y किलोमीटर मानलेला आहे. मित्रांनो ताशीचा अर्थ एका तासाची 60 मिनिट. इथं 20 मिनिटाचा आपणाला अर्थात दोघं एकमेकांना 20 मिनिटात भेटतात म्हणून सांगितलं. दोघं एकमेकांना 20 मिनिटात भेटतात असं सांगितलंय. म्हणजे या ठिकाणी 20 मिनिटात हमीदने कापलेले अंतर बरोबर काय असणार आहे? अंतर बरोबर वेग गुणिले काळ. म्हणजेच काय? बरोबर वेग त्याचा किती आहे? ताशी अर्थात x गुणिले काळ 20 मिनिट म्हणजे 20/60. 20/60 गुणिले काय येणार? अर्थात 20/, अंतर बरोबर वेग गुणिले काळ.
इथं काय करा, 20 मिनिटात म्हणून 20 मिनिटात हमीदने कापलेले अंतर असं लिखाण करा. काय येईल, अंतर बरोबर वेग गुणिले काळ. वेग किती आहे x, काळ किती आहे 20 मिनिट आहे, म्हणून मी 20/60 केलं म्हणजे तास होईल. 0ला 0, बे 1 बे, बे 3 6 म्हणजे x/3 तास. x/3 नाही, अंतर कापलं म्हणजे आता हे येईल किलोमीटर मध्ये. तसंच डिस्टन्स कव्हर बाय जोसेफ, डिस्टन्स कव्हर बाय जोसेफ Joseph, distance covered by Joseph is equal to distance covered by Joseph in 20 minutes. In 20 minutes is equal to speed into time. Hence, y into 20/60 is equal to y/3 किलोमीटर. पण हे अंतर 30 किलोमीटर आहे. दोघांचं कापलेलं अंतर हे किती आहे 30 किलोमीटर आहे. म्हणून मी काय म्हणेन, हेन्स बाय गिवन फर्स्ट कंडिशन x/3 प्लस y/3 इज इक्वल टू 30. तर हे 3 आहे, छेद समान आहे. आपण जे काय अंशाचं क्रिया आहे ती करूया. x प्लस वाय इज इक्वल टू 30/1. हे भागिले 3 इकडे आल्यावर अर्थात गुणिले 3 होईल. म्हणून x प्लस वाय इज इक्वल टू 90. हे झालं समीकरण नंबर 1. बघा आता आपणाला या ठिकाणी दुसरी अट अशी दिलेली आहे, जोसेफ जर त्याच वेळेला निघून विरुद्ध दिशेने गेला असता तर त्याला हमीद 3 तासांनी भेटला असता. हमीद त्याला 3 तासांनी भेटला असता, म्हणजे जोसेफला जायला वेळ लागलेला. बघूया मग आपण परत पहिल्यासारखीच वाक्य लिहूया. काय लिहूया, डिस्टन्स कव्हर इन 3 hours by Hamid is equal to 3 into x is equal to 3x किलोमीटर. तर जोसेफच्या बाबतीत काय येईल वाक्य, 3 तासात जोसेफने कापलेले किंवा तोडलेले अंतर. मागाशी जशी वाक्य लिहिलेत मित्रांनो तशीच वाक्य लिहायची. बरोबर, इथं आता सूत्र लिहिलं नाही, मागाशी आपण सूत्र लिहिलं होतं, अंतर गुणिले काळ. अंतर बरोबर वेग गुणिले काळ. 3 into y is equal to 3y किलोमीटर. पण जरी वेळ लागला, विरुद्ध दिशेने जरी आलेले असले तर जोसेफला वेळ लागल्यामुळं अंतर जास्त पार कुणी पाडलेलं असणार आहे, हमीदनं. त्यामुळं बाय गिवन सेकंड कंडिशन, उदाहरणातील दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार, दुसरी अट काय सांगते, तर जोसेफला वेळ लागला म्हणजे डिस्टन्स कव्हर जास्त कुणी केलं, हमीदनं. मग डिस्टन्स कमी कुणी केलं, जोसेफनं. त्याला वेळ लागला. 3x - 3y बरोबर अंतर हे 30च आहे. अंतर हे काय आहे 30च आहे. हे आहे समीकरण 1. आणि माफ करा, हे आहे समीकरण 2. आणि समीकरण 1 मला वाटतं मी मित्रांनो पुसले समीकरण 1 या बाजूला. समीकरण 1 मला वाटतं x प्लस वाय इज इक्वल टू 30 असं समीकरण आहे. जरा कन्फर्म करा मित्रांनो. आता मी 1 आणि 2 चा विचार करता मी म्हणेन मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 3.
आता 1 नंबर समीकरण बघा हेच आहे का, बाय 3 x अधिक y बरोबर 30 ला 3 ना आपण गुणतोय म्हणून एका खाली 1 3x वजा 3y बरोबर 30, इथं 3 न गुणलं तर 3x अधिक 3y बरोबर इथे 90 असणार आहे बघा, बघा 90च आहे 270 म्हणून 3y ला 3y कॅन्सल झाले 6x बरोबर 300. बघा आपलं समीकरण 1 मी पुसलेला इथंच तयार झालं होतं बघा. x अधिक y बरोबर 90 म्हणजे इथं 90च आहे, हे 300 आलं म्हणजे x बरोबर काय आलं तर 300 भागिले 6. x बरोबर 6 पंचेतीस 6 0 0, x बरोबर 50. आपण x 50 x कोणासाठी मानले बघा आपण हमीदसाठी, म्हणून ना अगोदर y ची किंमत काढा. x ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, हे लिहू नका, हे तुम्ही लिहिलेलं आहे माझ्यासाठी लिहिलं होतं. x ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, मग x अधिक y बरोबर 90, 50 अधिक y बरोबर 90 म्हणून y बरोबर 90 वजा 50, y बरोबर 40. y बरोबर काय होईल 40 होईल. म्हणजे y बघा आपण वाक्य मांडताना मला वाटतंय जोसेफ साठी मला वाटतंय मी y घेतलं होतं आणि हामिद साठी ऑफकोर्स x घेतलं होतं 3 आवर्स. हा हामिद साठी x आहे आणि जोसेफ साठी अर्थात y आहे. म्हणजे x ची किंमत 50 ही हामिद, म्हणजे हामिदच्या गाडीचा वेग किंवा हामिदच्या प्रवासाचा वेग ताशी 50 किलोमीटर असेल तर जोसेफच्या गाडीचा वेग ताशी 40 किलोमीटर असेल. मित्रांनो मी माझ्या पद्धतीत अगदी तुम्हाला समजेल या पद्धतीत ही गणित तुम्हाला मार्गदर्शन करतोय, समजावून सांगतोय. माझं मार्गदर्शन तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब कराल. सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रभू मॅथ्स चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुढील व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळतील. प्रत्येक प्रकरणाचा मी व्हिडिओ तयार करणार आहे. आता या प्रकरणावर ही माझी टेस्ट असणार आहे. या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन खाली मी माझे पाठीमागचे सगळे व्हिडिओ यात टाकलेले आहेत 1 ते 17. केवळ त्याच्यावर क्लिक करा, टच करा, तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल. व्हिडिओ पाहून झाले की पुन्हा बॅक या, पुन्हा तोच व्हिडिओ उघडून पुन्हा टच करा. सगळे व्हिडिओ तुम्हाला एका वेळेला पाहता येतील. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन खाली असतं, त्या डिस्क्रिप्शन मध्ये मी सगळ्या लिंक टाकलेल्या आहेत, त्या लिंक बघा. परत माझा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.